या 28 वर्षीय विवाहित महिलेबरोबर खिशातून फक्त पैसे गायब झाले म्हणून पत्नी बरोबर अतिशय भयंकर कृत्य केले। यशोदा प्रजापत, वय वर्ष 28 असे या विवाहित महिलेचे नाव। यशोदाचे लग्न 9 वर्षापूर्वी पाली जिल्ह्यातील दिलीप प्रजापत याच्याबरोबर झाले होते। त्यांना एक मुलगा आणि मुलगी असे 2 मुलं आहेत। सर्व काही आनंदात चालू होतं, परंतु पतीने असे भयंकर कृत्य केले, त्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। नेमकं काय घडले हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। यशोदाचे पती दिलीप प्रजापत हे बँगलोरला कामासाठी असतात। ते कंपनीतून सुट्टी घेऊन आपल्या घरी पाली येथे आले होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी दिलीपचे वडील यांनी खिशातून पैसे गायब झाल्याचा आरोप केला। दिलीपला त्याची पत्नी यशोदावरती संशय आला। त्याने 28 वर्षीय पत्नी यशोदाला एका रूम मध्ये बंद केलं आणि लाकडी बांबूने मारहाण केली। या मारहाणीमध्ये 28 वर्षीय यशोदा ही बेशुद्ध पडली। पती दिलीपने दोघांचेही कपडे चेंज करून तिला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले। डॉक्टरांनी यशोदाची अवस्था पाहून पोलिसांना बोलवले आणि उपचारादरम्यान 28 वर्षीय यशोदाचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर पती दिलीप हा पत्नीला ऍडमिट करून तिथून फरार झाला। फक्त छोट्याशा कारणावरून